स्वच्छ उमरग्यासाठी पालिका सरसावली, 40 कर्मचाऱ्यांची प्रभाग 5 मध्ये धडक मोहीम। उमरगा शहराला स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी उमरगा नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत। नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या पुढाकारातून आणि नगरसेविका दुर्गाताई धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। तब्बल 40 स्वच्छता कर्मचारी सकाळपासून मैदानात उतरल्याने संपूर्ण परिसरात स्वच्छतेची नवीन ऊर्जा पाहायला मिळाली। उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये काही दिवसांपासून तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत आणि उघड्यावर साचलेला कचरा यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याच पार्श्वभूमीवर नगरसेविका दुर्गाताई धोत्रे यांनी पुढाकार घेत आपल्या प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवली। भाजपचे व्यंकट धोत्रे यांनी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्याशी संवाद साधत पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही मोहीम उभारली। सकाळी 7 वाजल्यापासून तब्बल 40 स्वच्छता कर्मचारी या प्रभागात कामाला लागले होते। महिला कर्मचारी रस्ते झाडून स्वच्छ करत होत्या, वाढलेले गवत हटवत होत्या, तर इतर कर्मचारी नाली सफाई करताना दिसून आले। मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबीच्या साहाय्याने युद्ध पातळीवर गाळ काढण्याचे काम सुरू होते। या अभियानामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा सकारात्मक बदल दिसून आला। रस्ते स्वच्छ झाल्याने आणि गटारी साफ झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। नगरसेवकांची तत्परता, नगराध्यक्षांचा खंबीर पाठिंबा आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे उमरगा शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव, सूर्या मराठी न्यूज। झालेला आहे, पण उमरगा शहरामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष किरणजी गायकवाड, मी स्वतः उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आम्ही सर्वांनीच ठरवलेलं आहे की उमरगा शहर हे स्वच्छ अगोदर कसं करता येईल याच्याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे। आणि आजपर्यंत थोडं संख्याबळ कमी होतं माणसाचं गटारी ह्याचे काढण्याचं। आता परवा 1 तारखेपासून आम्ही हे गटारी काढण्याचं लोक वाढवून घेतलेले आहे आणि पूर्ण शहरातच एक प्रभाग, एक हमला पद्धत या पद्धतीनं अध्यक्ष साहेब आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभाग एक दिवस घ्यायचा आणि त्याच्यावरती हमला पद्धत करून पूर्ण प्रभाग स्वच्छ कसं करता येतं, गटारी काढणे, झाडू मारणे, पददिवे, हे प्रत्येक ज्या व्यवस्था सुविधा जनतेला द्यायच्या आहेत त्याच्याकडे आमचं सगळ्यात जास्त लक्ष आहे आणि हळूहळू हे पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। नगराध्यक्ष त्यांच्या माध्यमातून बोलायला मला ते नगरसेवकाचं काम तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं मला, आता निवडून आल्यापासून तर चांगलंच वाटतं। पालिकेतर्फे इथं स्वच्छता मोहीम राबवली जाते। प्रभाग क्रमांक 5 भरपूर दुर्गंधीनं ग्रस्त झालेला होता, त्याची आम्ही शनिवारी पूर्ण पाहणी केली व दुर्गाताई धोत्रे यांच्या प्रभागात भरपूर दुर्गंध असल्या कारणाने आम्ही पूर्ण स्वच्छतेची टोटल एक 35 ते 40 लोक जे की गटर व रस्ता झाडू काढणे, गवत काढणे याबाबतची मोहीम राबवत आहे व असेच प्रत्येक प्रभागात आम्ही एक स्पेशल टीम टाकून 12 प्रभाग लवकरात लवकर स्वच्छ करायची मोहीम चालू आहे। आता हे कसं असतं, ओला कचरा असतो, ओला कचरा सुकायला 1 दिवस 24 तास वेळ लागतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डे आपण ते कचरा ट्रॅक्टर घेऊन जात असतो सर, आणि हे 100% उद्या उचललं जाईल कचरा। काय आव्हान काय करतात नागरिकांना? आव्हान एकच करेन नागरिकांना की आपला जो कोयर कचरा, घरचा ओला कचरा, सुका कचरा जे आहे ते बाहेर न फेकता आपण एक संकलित करून आमच्या घंटागाडीत द्यावे व नागरिक झालं चर्चा आहे की गटरी काढायला कोण आहे ना, गटरी काढायला कोण आहे ना, गटरी काढायला कोण उगाच सजबे फिरायला गेले की बघा गटरी बघा आमची कसं आहे, सगळे बुलाक दिसला तर रिअल बी होती ते काय नाही। तर आम्ही नगराध्यक्षला भेटलो, बोललो की बाबा असं गटरीत आमची अडचण चालू आहेत, आम्हाला माणसं पाठवा, गडी तक्रारी खूप चालू आहेत गल्लीत, कोण आम्हाला फिरू बी देणार गल्लीत, असं अडचण होऊ लागलं। नगराध्यक्षनं मनावर घेऊन आम्हाला जे 43,000 माणसाची जे टीम आहे त्या शनिवारी भेटल तर सोमवारी तिने लगेच पाठवून दिली। तर त्याच्यानं आज स्वच्छता चालू आहे। पहिलं असं कधी झालेलं नाही बी इकडं, तर आज पहिल्यांदाच नगराध्यक्ष बी ह्याच्यानं आम्ही केलो आज नगराध्यक्षच्या सपोर्टनं। जे आज सगळे कर्मचारी सगळं उमरग्यात कुठे नसताना इथं पाठवले तिने सगळेच एकदा स्वच्छ करून घ्या प्रभाग म्हणून, त्यांचे बी लय मोठा। पण याची पुढची जबाबदारी पण आहे ना, नागरिक इथले जे कचरा गटरीमध्ये किंवा उड्यावर न टाकता घंटागाडीत टाकायला पाहिजे, यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार?
नाही आता सुरुवात झालंय आणि आता ह्याच्या पुढे स्वच्छता होणार आणि घंटागाडी रोज राहणारच आहे इकडे प्रभागामध्ये. सगळ्या गल्लीतल्या बी सगळ्यांना एवढी माझं बी मनातून हे आहे की उघड्यावर टाकू नका. घंटागाडी रोज येते, घंटागाडी आल्यावर टाका घंटागाडीत. असं उघड्यावर टाकलं तर ते कचरा रिटर्न गटरीत जाते, ते ब्लॉक होते आणि तेच होणार आहे. तसं नको करू. उघड्यात टाकू नका. घंटागाडी रोज सकाळ संध्याकाळी येणार आहे. आले की घंटागाडीत